श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 12 एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहे आणि चैत्र पौर्णिमा ही हिंदू धर्मामध्ये चांद वर्षातील पहिली पौर्णिमा आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशात युगादी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा यासारख्या प्रमुख नवीन वर्षाच्या उत्साहानंतर चैत्र महिन्यात ही पौर्णिमा येते. सर्व पौर्णिमा तिथींमध्ये या पौर्णिमा तिथीला विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे, कारण ती उर्वरित वर्षांसाठी आध्यात्मिक सूर निश्चित करते. 2025 मधील चैत्र पौर्णिमा शनिवारी 12 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे आणि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जात असतो. प्रत्येक सणाला विशेष असं महत्व दिलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान रायांची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडीअडचणी, दुःख, संकटे दूर होण्यास मदत होते. कारण अनेक वेळा तुम्ही भरपूर वेळा खूप मेहनत करता, कष्ट करता, परंतु तरीही तुमची तरीही म्हणावी तशी त्यामध्ये तुमची प्रगती होत नाही. तुमच्यासोबत देखील असंच होत असेल तर तुम्ही बजरंगबली हनुमान रायाची पूजा करणे अतिशय फायदेशीर ठरेल. पहा, देशभरामध्ये हनुमंत जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आपल्याला चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी 11 आंब्याच्या पानांचा प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर या पौर्णिमेला आंब्याच्या पानांचा प्रभावशाली उपाय करायचा आहे. 11 आंब्याची पानं आपल्याला घ्यायची आहे आणि हा उपाय केल्याने एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल. त्याचबरोबर वर्षभर आपल्या घराची, मुलांची, पतीची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. आपल्याला कोणताही शत्रू त्रास देणार नाही किंवा कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती जी आहे तर ती सुद्धा प्रवेश करणार नाही. असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर बघा, धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान रायांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केशरी यांच्या पोटी झाला होता. हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 12 एप्रिल रोजी 3:21 मिनिटांनी सुरू होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 5:51 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर उदय तिथीनुसार ही तिथी जी आहे पौर्णिमा तिथी तर ती आपल्याला 12 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे आणि करायची आहे. म्हणजेच हनुमान रायांचा जन्म जो आहे तर तो 12 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. तर या दिवशी बघा, हनुमान जयंती आहे त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी भगवान राम आणि माता सीतेची देखील पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. शक्य असेल तर लाल किंवा केशरी रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. त्यानंतर हनुमान रायांना प्रसाद म्हणून सिंदूर, लाल फुलं, तुळशी पाने, चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे. सोबतच गुळकुटाण्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. त्यानंतर मंत्राचा जप करायचा आहे.
आहे हनुमान चालीसा सुंदरकांड पठण करायचं आहे। या दिवशी हनुमान जयंतीचं व्रत केल्याने हनुमान रायांची अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे अतिशय फायदेशीर ठरते। आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे। ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। फक्त तुम्हाला घरामध्ये सूतक असेल पिरियड्स असेल त्यामध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही कारण आता जर तुमच्या घरामध्ये जर दुसरं कोणी करणारी व्यक्ती असेल किंवा एखाद्या स्त्रीला पिरियड्स असेल तर ती व्यक्ती करणार नाही, परंतु पावित्र्य सांभाळून दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे। फक्त सूतक असेल तर उपाय करू नका। तर बघा आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते। आंब्याची झाडं आणि आंब्याच्या झाडाची पानं ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानली जातात। प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा शिवाय त्याच्या लाकडांशिवाय हवन देखील केलं जात नाही। तर पहा हनुमान जयंती आलेली आहे आणि त्या दिवशी शनिवार देखील आलेला आहे, त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ आणि खूप महत्त्वाचा मानला जाणार आहे। या दिवशी आंब्याच्या पानांना विशेष असं महत्त्व दिलं जातं। या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते। घराला जर कुणाचं कर्ज असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी मदत मिळते। त्याचबरोबर तुमचे जे काही अडकलेली कामं असतील तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मार्ग निश्चितच सापडतात। जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल, तुमच्या घरावर कोणी करणीबाधा केली असेल, नकारात्मक ऊर्जा असेल म्हणजेच काय तर नजरदोष तुमच्या घराला लागलेले असतील आणि या गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे तंटे कलह जर होत असेल आणि तुमच्या घरामधला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा या ना त्या कारणाने खर्च होत आहे निघून जात आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। आंब्याची पानं घरी घेऊन यायची आहे। यानंतर पानं घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला ही स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू एकत्र मिक्स करायचं आहे आणि तुमच्याकडे जर केसर असेल, पिवळं चंदन असेल किंवा लाल चंदन असेल तर आवर्जून त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मिक्स करायचं आहे आणि आपण 11 आंब्याची पानं घ्यायची आहे। ती एका ताटामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे। प्रथम आपल्याला त्या पानावरती आपल्याकडे जे अत्तर असेल, हिना अत्तर असेल, मोगऱ्याचं अत्तर असेल किंवा गुलाबाचं अत्तर असेल तर तुम्हाला एक थेंब आपल्याला त्या पानांना लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। आता जी 11 पानं घेणार आहोत तर मध्ये आपल्याला 3 पानं ठेवायची आहेत, तर बाकीच्या पानांना तुम्ही हळदी कुंकू बोट लावायचं आहे किंवा एका पानावरती तुम्ही मधले म्हणजे साईडची 5-5 पानं आणि मधलं जे पान आहे तर त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही सर्व पानावरती स्वस्तिक काढा, मधला एक पानावरती तुम्हाला शुभ लाभ काढायचा आहे, असं देखील करू शकता। तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता किंवा स्वस्तिक यांना काढणं शक्य नसेल त्यांनी नुसतं हळदी कुंकू लावून टिंबे दिले किंवा सर्व पानांवरती तुम्ही हळदी कुंकवाने आपण जे ओलं करून घेतलेलं आहे तर त्याने तुम्ही स्वस्तिक काढलं तरी देखील चालणार आहे। शुभ लाभ काढू शकता कारण शुभ लाभ हे देखील चांगलं असतं आणि स्वस्तिक हे मंगल्याचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे। स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे आपल्याला स्वस्तिक हे एका पानावरती तरी का होईना हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आवर्जून काढायचं आहे। त्यानंतर आपल्याला याचं विधिवत त्या ताटामध्ये ठेवून देवघरासमोर पूजन करायचं आहे। एक रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे। रक्षासूत्र म्हणजे रोली मौली कलावा तुम्ही जे काय बोलत असाल किंवा पचरंगी सुताचा धागा तो तुम्हाला आपल्या चौकटीच्या अंदाजे मापाने घ्यायचा आहे। जेवढी आपली चौकट आहे मुख्य मेन दरवाजा आहे त्या दरवाजाच्या मापाने तुम्हाला तो धागा तोडून घ्यायचा आहे। त्यानंतर तोही त्या याच्यामध्ये ठेवायचा आहे ताटामध्ये। त्यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो दरवाजा आपल्याला स्वच्छ गोमूत्र एका
पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे, गुलाबजल टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि आपला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। दरवाजावरती आपल्याला या दिवशी गुलाबजल आवर्जून शिंपडायचा आहे आणि दरवाजा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरती हळदीच्या सहाय्याने हळद मिक्स करायची आहे आणि त्याने वरती आपल्याला बरोबर दरवाजावर मधोमध स्वस्तिक काढायचं आहे। साईडला दोन लाईन ओढायच्या आहे। लाईन ओढताना खालून वरती स्वस्तिक मध्ये 4 डॉट द्या। त्यानंतर तुम्हाला त्याखाली एक ओमचं चिन्ह काढायचं आहे। त्याखाली तुम्हाला आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून एक टीका द्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या दरवाजाचं अशा प्रकारे पूजन करायचं आहे। त्यानंतर उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याचं देखील पूजन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे जे 11 आंब्याची पानं आहेत, आपण जो रक्षासूत्राचा धागा घेतलेला आहे तर त्या आंब्याचे पानं आपल्याला त्या रक्षासूत्राच्या धाग्यामध्ये ओवायचे आहे, म्हणजे तोरण बनवून घ्यायचं आहे आणि हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य मेन दरवाजाला आवर्जून लावायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या दरवाजामध्ये एक छानसा दिवा जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून लावायचा आहे। दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा लावा, तुपाचा लावा किंवा घरामध्ये जेही आपण तेल खाण्यासाठी वापरतो त्या तेलाचा लावला तरी सुद्धा चालणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा साध्या आणि सोप्या पद्धतीने चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा जो 11 पानांचा उपाय आहे तर अशा पद्धतीने उपाय करायचा आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा, ज्यांना सकाळी करणं शक्य नसेल त्यांनी संध्याकाळच्या वेळी केला तरी देखील चालणार आहे। फक्त तुम्हाला दिवस माळवण्याच्या अगोदर आंब्याची जी काय पानं आहे तर ती घरामध्ये आणून ठेवायची आहे। त्यानंतर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये हा उपाय केव्हाही ज्यांना जेव्हा जमेल तेव्हा हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य राहावं, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी म्हणून त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे तर भगवान विष्णू देवांची सेवा करणं गरजेचं आहे, सोबतच माता लक्ष्मीची सेवा करणं गरजेचं आहे। म्हणून आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे। त्यानंतर 1 वेळा श्री सुक्तमचा पाठ करायचा आहे। श्री सुक्तम म्हटल्यानंतर तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहे। श्री सुक्तम जे आहे, फलश्रुती जी आहे तर ती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो सांगितल्याप्रमाणे उपाय आहे 11 आंब्याच्या पानाचा तर तो उपाय देखील करायचा आहे। परत दुसरा उपाय एक जाता जाता सांगते, तो उपाय तुम्हाला 11 आंब्याची स्वच्छ पानं घ्यायची आहे। पानं कुठेही तुटलेली, फाटलेली, किडलेली घेऊ नका, स्वच्छ धुवून पुसून घ्या। त्यानंतर तुम्हाला आपण महादेवांची पूजा करण्यासाठी जे काही साहित्य नेतो जसं की चंदन, भस्म, पाणी हे तुम्हाला सोबत न्यायचं आहे, तुपाचा दिवा सोबत न्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला विधिवत महादेवांचं पूजन करायचं आहे, महादेवांच्या शिवलिंगाचं पूजन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही आपण जी 11 आंब्याची पानं घेतलेली आहे तर त्या प्रत्येक पानांना तुम्हाला 1-1 थेंब मधाचा लावायचा आहे आणि ही 11 पानं सर्वात प्रथम तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणत जिथे शिवलिंगावरती आपण अर्पण करणार आहोत तर शिवलिंगामध्ये महादेवांचा संपूर्ण परिवार असतो। तर उजव्या बाजूला गणपती बाप्पांचं स्थान असतं, डाव्या बाजूला कार्तिक स्वामीचं स्थान असतं आणि मध्ये अशोक सुंदरी मातेचं स्थान असतं। तर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे हे अशोक सुंदरीच्या जागावरती हे पानं जी आहेत तर ती ठेवायची आहे। त्यानंतर तिथून उचलून तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करत करत तुम्हाला ते पानं शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। 3 वेळा टाळी वाजवायची आहे, बम बोले बोलायचं आहे। शक्य असेल तर ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं 108 वेळा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जप करायचा आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितल्या
सांगितल्याप्रमाणे दोन्हीही उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहेत. करण्याचा प्रयत्न करा. करून बघा तुम्हाला काय फरक जाणवतो तर नक्कीच सांगा. आता आंब्याच्या पानांचं तोरण हे किती दिवस ठेवावं, तर आता उन्हाळा आहे त्यामुळे हे तोरण जे आहे तर ते आपल्याला 3 दिवस किंवा 5 दिवसच आपल्याला दरवाजाला ठेवायचं आहे. त्यानंतर हे निर्माल्यामध्ये काढून टाकायचं आहे. कारण की जेव्हा आपण हे असं वाळलेलं तोरण जे आहे तर आपण ते दरवाजाला लावून ठेवतो, ती काढत नाही, तर त्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह ऊर्जा जी आहे, नकारात्मक शक्ती जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये तयार होत असते. म्हणून आपल्याला जास्त दिवस हे तोरण ठेवायचं नाही. शक्यतो 3 दिवस किंवा 5 दिवसच ठेवा. तुम्हाला ती पानं वाळल्यागत वाटली तर तोडून टाकायच्या, म्हणजे काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. फक्त एवढंच करा की इकडे तिकडे फेकू नका, व्यवस्थित ठिकाणी टाकायचं आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.